टीएटी पेपरफुटीच्या संदर्भात सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी घडामोड आता समोर येते। मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार बालेश्वर शहा हा अटकेत आहे। पाटणामध्ये भिवंडी पोलिसांनी थरारकरित्या कारवाई केलेली आहे। महिनाभराच्या प्रयत्नानंतर मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना आता मोठं यश आलेलं आहे। तर जय महाराष्ट्रकडे आरोपीचा एक्सक्लुझिव्ह फोटो देखील आलेला आहे आणि माहिती देखील प्राप्त झालेली आहे। तर पाटणामध्ये भिवंडी पोलिसांनी थरारकरित्या कारवाई करत या आरोपीच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। तर महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय आणि या आरोपीचा फोटो देखील आपण पाहतोय। महिनाभराच्या प्रयत्नानंतर मुख्य आरोपीला पोलिसांनी अखेर अटक केलेली आहे। टीएटी पेपरफुटी प्रकरणातील हा आरोपी आहे। त्याचे काही एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ देखील आणि फोटो देखील आता जय महाराष्ट्रच्या हाती लागलेले आहेत। ही दृश्य देखील आपण पाहतोय। आरोपी बिजेंद्र कुमार बालेश्वर शहा हा आता पोलिसांच्या अटकेत आहे। भिवंडी पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे। त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना मोठं यश आलेलं आहे। जय महाराष्ट्रच्या हाती ही काही एक्सक्लुझिव्ह दृश्य लागलेली आहेत ती आपण पाहतोय। महिनाभराच्या प्रयत्नानंतर मुख्य आरोपीला अटक करण्यात आता पोलिसांना मोठं यश आलेलं आहे। भिवंडी पोलिसांनी पाटणा येथे जात ही थरारक कारवाई केलेली आहे। तर टीएटी पेपरफुटीच्या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी घडामोड आपण पाहतोय। मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। तर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी आपल्यासोबत जोडले जात आहेत, त्यांची प्रतिक्रिया घेऊयात। अमोलजी, या प्रकरणात सगळ्यात मोठं यश पोलिसांना आलेलं आहे। मुख्य जो आरोपी होता त्याला आता अटक करण्यात आली, तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया अपेक्षित आहे? नाही, खरं तर विद्यार्थ्यांनी देशभरातून जे आंदोलन जंतर मंतरवर सुरू ठेवलं त्याचा हा परिणाम आहे असं मी समजतो। कारण जरी आम्ही सरकारमध्ये असलो तरी राज्य आणि केंद्र सरकारला या गोष्टीची जाणीव होणं खूप महत्त्वाचं होतं की राज्यात जी पेपरफुटी झाली, हे टीईटी बाबतीत बोलताय का नीट बाबतीत बोलताय आपण? टीएटी ओके सॉरी मला नेट पेपरफुटी, पण नीट असो का टीईटी असो, टीईटीच्या पेपरचा जरी मुख्य आरोपी पकडला गेला असेल तर राज्य सरकारमधले शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी मागे शब्द दिला होता की कोणी असेल तर टीईटीच्या संदर्भात त्याला पाठीशी घातलं जाणार नाही। हे राज्य सरकारचं मोठं यश आहे। आणि नीट पेपर फुटी संदर्भात सुद्धा जो काही जंतर मंतरवर गेल्या अनेक दिवसांपासून हे सुरू आहे त्याचा सुद्धा मला असं वाटते असाच पाठपुरावा होईल, एक कायदा बनेल आणि नीट पेपर फुटी असो किंवा टीईटी पेपर फुटी असो याकरता कडक कायदा झाला पाहिजे। परत कोणी हिंमत करता कामा नये। 10 कोटी रुपयापर्यंतच्या द्रव्यदंडाची शिक्षा पण यामध्ये करण्यासंदर्भात निर्णय केंद्र आणि राज्य सरकारने घेण्याच्या विचारात आहे असं काल मला कळलं। त्यामुळे आज जो टीईटी पेपर फुटीमधला आरोपी पकडला गेला असेल तर महाराष्ट्र पोलिसांचं हे यश आहे। पण एवढ्या यशानं आमचं समाधान होत नाही। परत कोणी असं हिंमत करणार नाही असा कडक कायदा या संदर्भात आपल्या सरकारने आणला पाहिजे अशी मला अपेक्षा आहे। अगदी अमोलजी, मात्र पेपरफुटीच्या संदर्भातील अनेक कारवाया सरकारच्या माध्यमातून केल्या जातात, आरोपींना अटकही केली जाते, मात्र या संदर्भात कठोर कारवाई होणं किती गरजेचं आहे? हे जीवन मरणाचा भविष्याचा आता शिक्षकांनी अभ्यास करून टीईटीच्या पेपर संदर्भात तयारी केल्या, अचानक कुठेतरी येतं की पेपर लीक झाला, परीक्षा पुढे गेली। म्हणजे होतं काय, थातुरमातुर कारवाई होतं, त्याच्यावर गुन्हा दाखल होतो, तो बेल घेतो, अटकपूर्व जामीन घेतो आणि मग मोकळा होतो। त्याच्यामुळे मला असं वाटतं याच्यावर द्रव्यदंडाची शिक्षा आणि कठोरात कठोर शासन, म्हणजे तो 10 वर्षापर्यंत त्याला बेल असतो, असे कठोर जोपर्यंत कायदे होणार नाही तोपर्यंत ही पेपर फुटी थांबणार नाही। ही थातुरमातुर कारवाई होईल आणि नंतर परत हे आरोपी मोकाट होतील। त्यामुळे याच्यावर वचक बसायला, मुसके आवळायला यांना द्रव्यदंड मोठ्या प्रमाणात आणि नॉन बेलेबल ऑफेन्स म्हणजे त्यात त्याला जामीनच मिळता कामा नये अशा पद्धतीचे गुन्ह्याची तरतूद करणं आवश्यक आहे। अगदी अमोलजी, अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया तुमची या बातमीच्या संदर्भातली पोहोचलेली आहे, तुर्तास धन्यवाद।